वरिष्ठ नेत्यांची जवळीक साधण्यासाठी संघटनेच्या नेत्यांनी केली स्टंटबाजी। माढा लोकसभा मतदारसंघात चर्चेला आले उधाण। किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले। माढा तालुक्यातील निमगाव हे उमेदवार संजय शिंदे आणि बबनराव शिंदे यांचं गाव असून या ठिकाणी सकाळी 6:30 वाजल्यापासूनच निमगावच्या ग्रामस्थांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं। सुरुवातीला आमदार बबन शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनंदा तसेच पुत्र रणजितसिंह शिंदे, प्रणिता शिंदे यांच्यासह येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यानंतर लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे आणि पुत्र यशवंत शिंदे यांच्यासह शशिकांत शिंदे, रघुनाथ शिंदे, आप्पा शिंदे, सुहास शिंदे आदी शिंदे कुटुंबानं मतदान केलं असून निमगावच्या ग्रामस्थांमध्ये उमेदवाराप्रती आपलं प्रेम उत्स्फूर्तपणे दाखवून दिलं। सकाळी 8 वाजता संजय शिंदे आणि बबनराव शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मतदारसंघातील विविध भागातील मतदान केंद्र पाहणीसाठी प्रस्थान केलं। आज मतदानाला सुरुवात झाली आणि सकाळी 7च्या पहिल्या मतदानापासून लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की आम्ही पहिलं मत त्या ठिकाणी मामा तुम्हाला दिलंय, मेसेज येतात। मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली होती आणि मला फक्त त्या ठिकाणी प्रचाराला जायचं काम करायचं होतं। कुठेही मी या मतदारसंघामध्ये गेलो तरी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद लोकांचा होता। दुपारी 2-2 वाजता जरी गेलो तर लोक वाट बघत बसत होती। त्यामुळं सरकारवरची असलेली नाराजी आणि पवारसाहेबांनी मागच्या 5 वर्षात या मतदारसंघात केलेलं काम ह्याचा अनुभव मला प्रत्यक्ष ह्या सगळ्या 6 तालुक्यामध्ये पाहायला मिळाला। मोहिते विरुद्ध लढाई असती तर मग मोहितेनीच निवडणूक लढवली असती ना। स्वतःला निवडणूक लढवता येत नाही म्हणल्यानंतर दुसरा उक्ता घेतलेला उमेदवार तुम्ही किती जनतेमध्ये चालवू शकणार। मतदारांना माझं आव्हान राहील की आदरणीय पवारसाहेबाच्या विचारावरती या मतदारसंघाच्या गेल्या 5 वर्षामध्ये जे पवारसाहेबांनी काम केलेलं होतं आणि त्याचा प्रत्यय भाजप सरकारच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांना आला आणि पुन्हा एकदा लोक आदरणीय पवारसाहेबांच्या काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहायची भूमिका घेते। त्यामागच्या अपेक्षा आहे लोकांची की कर्जमाफी, दुष्काळ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून न्याय मिळेल आणि भविष्यकाळामध्ये नक्कीच न्याय त्यांना दिला जाईल। मतदारामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे आणि लोकसभेसाठी उभा राहिलेले उमेदवार संजय मामा शिंदे हे प्रचंड मताने निवडून येतील। मतदारामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे आणि लोकसभेसाठी उभा राहिलेले उमेदवार संजय मामा शिंदे हे प्रचंड मताने निवडून येतील। काय प्रश्न होते आणि हे सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं ह्याच्यात निवडणुकीत ज्या पद्धतीनं प्रचार झाला तर ते मुद्दे बाजूला राहून इतर मुद्द्यावरच प्रचार झाला असं वाटत नाही का? खरं म्हणजे शेतीच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता। शेतकऱ्याच्या, मजुराच्या, दलिताच्या, गरिबाच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता, परंतु वैयक्तिक पातळीवर हा प्रचार गेला, त्यामुळे प्रचाराची पातळी खालावलेली दिसते। यानंतर भाजप पक्षाचा पोलिंग एजंट स्थानिक रहिवासी नसल्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी हरकत घेतल्यामुळे दुपारी 11:30 वाजता एका दुसऱ्या गावातील गटाचे पुढारी यांनी आक्षेप घेऊन गोंधळ करताच पोलीस प्रशासनानं त्यांना टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आणून बसवलं। निमगावचे उमेदवार संजय शिंदे आणि बबनराव शिंदे यावेळी उपस्थित नसतानाही या स्टंटबाजीनं मात्र तालुक्यातील जनतेनं आपापल्या परीनं अर्थ काढून झालेला प्रकार समजून घेतला। इतर बूथवर मात्र मतदान सुरळीत असताना बूथ क्रमांक 269 वरील मशीन चालूच न झाल्यानं त्या ठिकाणी पाऊण तास मतदार तिष्ठत उभे होते। माढा करमाळा मतदारसंघातील मतदानाची संख्या सरासरी कुर्डुवाडी शहर 11,434, करमाळा 57%, जेऊर 57.74%, मोडणे 5,399 आणि उमेदवार संजय शिंदे यांच्या निमगावात 75% मतदान झालं असून माजी आमदार विनायकराव पाटील तसेच रश्मी बागलकोलते यांनी मतदानाचा हक्क बजावला। पोलिसांची संख्या बघून ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं। एकंदरीतच माढा लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाऊ लागली असून सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहेत। विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, माढा।